आणि यानंतर या घडीची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुंबई महापालिकेसाठी जनमताचा एक्झिट पोल आता तुम्ही एबीपी माझावर पाहणार आहात। मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळतील असं एक्झिट पोल सांगतोय। तर ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काँग्रेस आणि वंचित आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर पक्षांना 7 जागा मिळू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। आता हा एक्झिट पोल समोर आलेला आहे। मुंबई महापालिकेसाठी जनमताचा हा एक्झिट पोल आहे। मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। त्यामुळे सत्ता कदाचित भाजप आणि शिवसेनेची युतीची ही मुंबई महापालिकेमध्ये येऊ शकते। मुंबई महापालिकेमध्ये सत्तांतर झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतं। तर ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काँग्रेस आणि वंचित आघाडीला 20 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते, तर इतर पक्षांना 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तेव्हा या घडीची ही एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। तब्बल 25 वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सत्ता ज्या मुंबई महापालिकेवर होती, त्या मुंबई महापालिकेमध्ये सत्तांतर होऊ शकतं असा अंदाज सध्या एक्झिट पोलच्या माध्यमातून हा वर्तवला जातोय। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळतील असा जनमताचा हा एक्झिट पोल समोर आलेला आहे। तर ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागा मिळतील अशी देखील शक्यता या एक्झिट पोलनं वर्तवलेली आहे। तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर जे पक्ष आहेत त्यांना 7 जागा मिळतील अशी शक्यता या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे। बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या प्रभाग 1 मधील मार्टिन नगर परिसरात मतदान केंद्र क्रमांक 43